अंगाच्या कौशल्याना जागविणारा शो, जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? माइंडफुल आहात ना? माइंड अँड हार्ट बॅलन्सनी सगळं चालू आहे ना? मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण भेटत आहोत माइंडफुल हार्ट टॉक शोच्या या 3rd सीझनमध्ये. माइंडफुल हार्ट टॉक शो अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज. आम्ही आज आलो आहोत सगळेजण पोपेरेवाडीमध्ये. पोपेरेवाडी ही नाशिकपासून जवळ आणि नगर आणि सिन्नरच्या मध्ये अशी ही पोपेरेवाडी आहे. आणि तुम्हाला मला सांगताना अतिशय मनापासून आनंद होतो आहे की आज आपण गप्पा मारणार आहोत, भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला की जी स्वतः एक अतिशय कर्तबगार महिला शेतकरी आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी त्यांचं अख्खं आत्तापर्यंतचं आयुष्य हे अतिशय सकस आणि जुन्या प्रकारचं बियाणं संकलन आणि संवर्धन करण्यामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे दिलं आहे, घालवलं आहे. आणि त्यांनी त्यांची जी पद्धत शोधून काढली आहे स्वतःची, त्यांना डॉक्टर माशेलकर यांनी बीजमाता म्हणून संबोधलं आहे. त्यांना वसुंधरा पुरस्कार, त्यांना नारी शक्ती पुरस्कार, एवढंच नाही तर त्यांना 2020मध्ये आपले राष्ट्रपती श्री राम कोविंदजी यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण भेटणार आहोत समक्ष स्वतः बीजमाता राहीबाई पोपेरे यांना. राहीबाई पोपेरे ह्या शाळेत गेलेल्या नाहीत, शिकलेल्या नाहीत, पण त्या असं म्हणतात की निसर्ग हीच त्यांची शाळा आहे. आणि आपण आत्ता बसलेलो आहोत त्यांनी तयार केलेल्या सीड बँकमध्ये. सीड बँक बनवणं ही त्यांची स्वतःची कल्पना आणि त्या आपल्याला ह्याच्याबद्दल सगळं सांगणार आहेत, आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आणि आपण आता राहीबाईंशीच बोलूया. तर राहीबाई, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये. मगासपासून आपण खूप गोष्टींबद्दल बोललो, तुमची आपण बँक पण बघितली, तुमची ती छान मातीची अशी बनवलेली सगळी मडकी, त्याच्यामध्ये तुम्ही राखेमध्ये ते बियाणं असं जपून ठेवता आणि त्याचं 3 वर्ष 4 वर्ष ते जसंच्या तसं राहतं. हो, ते 10 वर्षापासून राहतं आणि पेरणीसाठी 3 वर्षे चालतं. हो ना? हो. आणि तो पण प्रयोग तुम्ही केला की हे बियाणं लावायचं, हायब्रिड बियाणं लावायचं आणि मग कोणतं बियाणं चांगलं येतं, कसदार येतं, तर त्याचा पण प्रयोग तुम्ही केला. आणि त्याच्यातनं लक्षात आलं की हायब्रिड बियाणं व्यवस्थित येत नाही, त्याच्यावरती खूप सारे केमिकल्स मारावे लागतात. नाही, केमिकल मारल्याशिवाय हायब्रिड बेणं येऊ शकत नाही, नाही येऊ शकत. पण हायब्रिड बेण्यामध्ये ताकद म्हणून राहिली नाही, अजिबात नाही. जशी गावठीमध्ये ताकद आहे त्याची हायब्रिड बेण्यावर ताकद नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला जर छान सुदृढ आयुष्य जगायचं असेल, आपल्याला जर आपलं फिजिकल वेलबिईंग, सायकोलॉजिकल वेलबिईंग सगळं आपल्याला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ह्या अशा प्रकारच्या बियाणाशिवाय आज पर्याय उरलेला नाही. आणि आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. आणि म्हणून आपल्या PM साहेबांपासून सगळ्यांपासून आपण सगळेजण आता पुन्हा वळलोय नागली, बाजरी, ज्वारी अशा प्रकारची सगळ्या प्रकारची धान्य खाण्यासाठी. आपण सगळेजण आता आज प्रत्येकाच्या घरी जर आपण बघितलं तर पोळीच्या ऐवजी कोणत्या तरी एका जेवणामध्ये भाकरी असते आणि ती कोणत्या ना कोणत्या तरी धान्याची भाकरी आपण करतो आणि खातो. अगदी शहरांमध्ये सुद्धा राहीबाई आता सगळेजण भाकरी खायला लागलेले आहेत, भाकरी खायला लागलेले. मग आता हेच काम मी सुरू केलं ना, कारण भरड जे धान्य आहे, आपलं जे मुख्य अन्न आहे हे भरड धान्य आहे. बरोबर. कारण पूर्वी आता आमचे लहानपणी इथं झाले तर लहानपणामध्ये
चपाती म्हणजे कधीतरी सणावारला भेटायची किंवा पोळी सणावारला भेटायची. भात पण सणावाराला करायचे पूर्वी. हा, भात सणावारला करायचा, पण आमच्याकडे होता, पिकत होता म्हणजे होताच. पण आता हे भरड धान्य आता कुठंच राहिलं नाही. कुठेच ज्वारी नाही राहिली, लोक बाजरी नाही करून राहिले, नाचणी नाही करून राहिले, वरे नाही. मग आपलं जे मुख्य खाणं ही ज्वारी आहे, बाजरी आहे, ही जर आपण पिकवत नाही. आता लोक काही भागांमध्ये नुसता उचच करतात, काही भागांमध्ये आता सगळ्या सोयाबीन झाल्यात. मग सोयाबीन तर कोणी दळून खाणार नाही, सोयाबीनच्या भाकरी बनती नाही. मग आपलं जे मुख्य अन्न आहे खायचं, हे का आपण विसरावं याला? अगदी बरोबर. तर हे सगळ्या शेतकरीने खरं हे पिकवलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. आता शेतकरी काय करतो का आपल्या स्वतःपुरतं करतो. आता त्याला पण कळालंय आणि कोरोनाने पण त्यांना चांगला शिकवलंय. आणि खरं लोक जे जुन्याकडे वळले ते हे कोरोनापासूनच वळले. कारण कोरोनाने सगळ्यांचे डोळे उघडले. अगदी बरोबर आहे. जोपर्यंत आमच्या ग्रामीण भागामध्ये कुठलीही कोरोना झाली नाही आणि आली पण नाही. आणि ज्यांना कोरोना शहरातून आले, आता बरेच बाहेर लोक राहतात प्रत्येक गावचे, त्यांना कोरोना झाली, ते मोठमोठ्या पैसा होता त्यांच्याजवळ, ते मोठ्या दवाखान्यात गेले. बरोबर. पण दवाखान्यात जाऊन ते जीवनाही गेले आणि पैसा गेला. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक गावठी खाणारा माणूस, गरीब माणसाला कोरोना झाली तर तो एखाद्या झाडाखाली राहिला, एखाद्या कोपीत राहिला किंवा एखाद्या शाळेत राहिला. त्याला फक्त गोळ्या औषधांनी, कारण त्याची प्रतिशक्ती चांगली होती, प्रतिकारशक्ती चांगली होती. त्याच्यामुळं तो एकही माणूस आमचा खेड्याचा कोरोनाने गेला नाही. किती महत्वाची गोष्ट आहे. हे लोकांना कोरोनाने धडा शिकवलं का? बरोबर. आणि मी म्हणते आता शहरातून सगळे नोकरीवाले असतील, सगळे काय असतील, फक्त पोलीस लोक सोडून सगळ्यांनी घरात बसावले, सगळे लोक घरात बसावले. पण शेतकरी, माझा शेतकरी बंधू कोणीच घरात बसावला नाही. आणि दूधवाल्याला कोणी नाही म्हणलं का तू घरातच थांब म्हणून. खरंय का? तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, नाही का? आणि शेतकरी घरात बसत होता तर सगळे अन्न वाचून तरफाडून मरत होते. खरंय. मग आम्हाला शेतकरी उन्हातानामध्ये काम करतो, त्याच्या अंगातून घाम गळत होता, ती कोरोना त्याच्या घामातूनच जात होती, त्याला कोरोना झालीच नाही. अगदी बरोबर आहे. किती छान. बरं, मला तुम्ही आता एक सांगा, आता ही आपण म्हणतो की ही बँक आहे, सीड बँक, मग हिचं काम कसं चालतं? हिचं काम आता पहिलं काम मी सुरू केलं बाईप संस्थेपासून. मग हे इथं बचत गटापासून, आधी माझ्या घरापासून केलं. मग गावोगाव असं 3000 महिलांबरोबर काम सुरू केलं. त्याच्यानंतर सगळ्या 3000 महिला बाहेरगावच्या गावच्या पण आहेत आणि बाहेरगावच्या पण, सेल्फ हेल्प ग्रुपच्या. कारण आजकाल घरामध्ये काम जे करते ते हे महिला जास्त करते. जे घरामध्ये काय बनवायचं, काय खायचं हे महिलालाच माहिती असतं, नाही का? अगदी बरोबर. मग याच्यासाठी काय करतात हे महिलांपासून, मग महिलांबरोबरच, महिला बचत गटाबरोबरच मला बाईप संस्थेची मोठी मदत भेटली आणि महिला बचत गटाबरोबर काम सुरू केलं. मग त्याच्यामध्ये गावोगाव असे एक कमिटी केली आम्ही, एक कळसुबाई संवर्धन समिती स्थापन केली. मग त्याच्यामध्ये बरेच शेतकरी पण तयार केले. मग ते शेतकरी सुरुवातीला बेनं पिकवायचे, ते बेनं इथं ही बँका झाली. म्हणजे मी एका छोट्याच्या बँकेत काम केलं मॅडम. तर तिथं हे नाव बी माहिती पडलं, कॉलेजचे मुलं यायचे, तुमच्यासारखे 4 पाहुणे यायचे बसायला, पण त्यांच्या डोक्याला वर लागायचं, गवत होतं वर. नंतर पत्रे टाकले. मग हे काम तर सुरू केलं, पण मला ह्या कामाचा काही दिवसांनी खूप कमीपणा येऊ लागला. का कमीपणा येऊ लागला? का 4 माणसं आले तर त्यांना बसायला जागा नव्हती, कॉलेजचे मुलं आले त्यांना उभी राहायला जागा नव्हती, अंधार होऊन जायचं, लाईट पण नव्हती. मग माझ्या मनाला असं वाटलं का काम तर मी समाजासाठी चांगलं केले, पण हे काम करावं का सोडून द्यावं, हा माझा मोठा प्रश्न होता. मी कोणी आले बघायला का त्यांच्यापाशी म्हणायची मला जागा नाही, मला एखादं घरकुल तरी मंजूर करून द्या. म्हणजे त्या घरकुलामध्ये मी बी सुद्धा ठेवील, पण मला घरकुल सुद्धा कोणी मंजूर करून नाही दिलं, आज परत नाही दिलं. आणि मग त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये गेले, चंद्रकांत दादांच्या हातचे पुरस्कार होता, पुरस्कारानिमित्त गेले. तिथे असे काही कामानिमित्त पुरस्कार होते ना, ते लय मन व्यक्त करीत, बुवा इडं भेटला तिडं भेटला, लय अभिमान, नाव पण सांगायचे. आणि मग मला तर वाटलं का आता हे एवढं काम लोक मन व्यक्त करते पुरस्काराचं, मला किती भेटले, मला त्या पुरस्काराचं काहीच नाही. बरोबर. मग मी सहज स्टेजवर गेले, सहज बोलले, माझ्या का मनात काहीच नव्हतं, पण मी बोलले का एवढं मन व्यक्त करतात पुरस्कारचं,
तर त्याच्यापासून मग मला तर किती भेटले सांगता नाही येणार म्हणले, पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणले. आणि हे पुरस्कार घेऊन मी काय करू यांनी का माझं पोट नाही भरत पुरस्कारचं. 4 पाहुणे आले, त्यांना बसा जागा नाही, कॉलेजचे मुलं येतात त्यांना उभं राहता येत नाही म्हणलं. मग हे काम करावं का सोडून द्यावं म्हणले. मी समाजासाठी काम सुरू केलंय. हे लोक भरपूर येतात, हे म्हणतं करू मदत, ते म्हणतं करू मदत, पण कोणी काय मला मदत करीत नाही म्हणलं आजकाल. मग असं बोलूया दादा, चंद्रकांत दादा होते, म्हणतात ताई तू काम नको बंद करू, मी लागलं तर एक बीज बँक आणि एक घर बांधून देतो, पण काम नको बंद करू म्हणे, हे समाजाला चांगलं काम आहे म्हणले. मी म्हणले असं बरंच लोकांनी आश्वासन दिलंय मला, पण देताना कोणी नाही देत, कोणी नाही, ते म्हणे मी देतो. मग त्यांनी 3ऱ्या दिवशीच लगेच इथं आले आणि लगेच जागा माझीच होती इथं, जागा आखून घेतली आणि लगेच काम सुरू केलं. मग ते म्हणे एक बीज बँक आणि एक घर बांधून देतो म्हणले. माझ्यासाठी नको घर बांधून देऊ, पण माझ्या आलेल्या पाहुण्यांसाठी, आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलं बांधून ना, तर तुमचे उपकार मी जलंबर आहे तोपर्यंत नाही विसरणार. आणि त्यांनी मला एवढं मोठं घर बांधून दिलं. ते उद्घाटनाला आले इथं, तेव्हा पण मी म्हणलं वरून तुम्ही यायचे असेल तर इथंच हेलिकॉप्टर उतरावं म्हणले, तरच उद्घाटनाला या, नाही तर दिले घर बांधून, तुम्ही येऊ नका उद्घाटनही करू नका. मग त्यांनी इथं समोरच्या मात्र हेलिकॉप्टर उतरावलं आणि उद्घाटनाला इथं आले. उद्घाटनाच्या भाषेमध्ये ते पण बोलले का एक मी कोणत्या याच्यातून नाही दिलं, पण बहीण म्हणून तिला भेट दिली म्हणून, बरोबर आहे, बहीण म्हणून भेट दिली. आणि त्या दिवसापासून त्यांनी मला बहीण मानलंय. मी रक्षाबंधनला त्यांना अशा बियाच्याच लाख्या बनवून पाठवते. आणि इथं पण आमच्या कुटुंबामध्ये बियाच्याच लाख्या चालतात. गणपती बियाचा बनवतो, दिवाळीला रांगोळ्या बियाच्याच काढतो आम्ही, पण त्या पण बियाच्याच बनवतो बियांच्या. म्हणजे सगळं काही आता बियाचं काम चालू. किती छान, किती छान. आणि पण मग आता ही आपण ह्याला म्हणतो ही बँक आहे आपली, है ना, बीज बँक, सीड बँक. मग कोणी तुमच्याकडे येतं सीड्स मागायला, मग तुम्ही त्याच्यातनं त्यांना शोधून देता, म्हणजे काढून देता? नाही मॅडम, माझ्याकडनं मग सुरुवातीला कमी येत होते, पण आता खूप लोक वाढले. जसं जसं ही बीज बँका होत गेल ना, आता प्रत्येक दिवस 10-5 लोक यायलाच लागले आता. मग आम्ही ठिकठिकाणी हे बेनं पिकवायला सुरुवात केली बाईपच्या मदतीने. बरोबर आहे. आणि मग अशा एक बँका मग आता मी सुरुवाती मी केली, पण माझ्यापाशी शेती थोडी आणि पाणी नाही जास्त, मग बाईपच्या मदतीने, बाईप संस्थेच्या मदतीने आम्ही एक बँका एकदऱ्याला केली. अच्छा. भाताची बँका तिथं केली. अच्छा. एक बँका म्हणजे एक देवगावला म्हणजे गांडूळ प्रकल्प काम सुरू केलं. आणि आता एक बँका परत कळसुबाईच्या पायाताला एक झाली. अरे वा. मग आता आमच्या ग्रामीण भागामध्ये 4-2 बँका झाल्यात, पण माझं असं म्हणणं का प्रत्येक गावात एक बँका झाली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला गावातलं बी गावातच भेटलं पाहिजे. अगदी बरोबर. हे माझं विषय. बियांचं जतन करणं, त्यांचं ते सांभाळणं, टिकवून ठेवणं त्यांना, हे किती महत्वाचं आहे. हे किती महत्वाचं आहे. आणि हे आपण पैसे देऊन विष घेतोय आणि ते खातोय. मी हे समाजाला कळकळीची विनंती. आणि परत मग डॉक्टरांकडे जायचं आणि पैसे द्यायचे. पैसे द्यायचे. अशी एक टाइम विक्रमगडला गेले मी, तिथे मोठमोठे डॉक्टर होते. आता एकूण शेतकरी बसेल, एकूण कॉलेजचे मुलं बसेल. मला वाटलं सगळे कॉलेजचे मुलं शेतकरी तिथं. समोर चायना मांडले होते मॅडम. मला त्या चायनाचा खूप राग येतो. आणि चायना मांडले होते. मग मी बोलले, पण मी आधी माझ्यावर घेते बरं का. आपण शेतकरी, आपण शेतामध्ये विष पिकितो, आपणही खातो, दुसऱ्यालाही खायला घालतो आणि कुठंतरी आजाराला बळी पडतो. मग आजार झालं का एखाद्या दवाखान्यात, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं, पण जोपर्यंत आपल्याकडे पैसे आहेत तोपर्यंत डॉक्टर आपले उपचार करतो. आणि आपल्याकडे जर रुपया नसला तर डॉक्टर एक गोळी सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही. मग शेवटी आपण जीवानी जातो. आणि मला नव्हतं माझ्या साहेब असं काहीतरी पाहिजे की ज्याच्यामुळे आपण आजारीच नाही पडलो. मग साहेब होते म्हणे, मावशी कशाला बोलले असेल, आता हे डॉक्टर जर प्रश्न विचारलं तर हे काय सांगल. मॅडम तोच प्रश्न झाला. डॉक्टर लोक एकच मायक हातामध्ये घे, कुपोषित बाळा का जन्माला येतात, अटक आजार का सुरू झालं, माणसाचं आयुष्य का कमी झालं. पण नशीब माझ्यापाशी प्रत्येकाच्या
प्रत्येक त्यांनी उत्तर विचार त्याला प्रश्न उत्तर माक भेटलं प्रत्येकाला प्रश्न उत्तर मी दिले आणि एकच उत्तर आहे सगळ्यावरती की तुम्ही चांगल्या बियाणांमधून शेती करा, हायब्रिड करू नका. आता ही चायना इकडून ठाणगाव आता इकडून आले, तुम्ही इकडून आले इकडून ठाणगाव म्हणून सिन्नर पासून पुढे निघालो का सगळे चायना पिकवितात. कुठून येतात ती चायना, पण जो शेतकरी चायना पिकवतो ना, चायनीज बीज असतं का? अच्छा. जो शेतकरी चायना खूप असेल फुलावर असेल ती बुरकुली, मला नावं नाही आहे तिची माहिती, ती कुठून आली काय माहिती. आणि जो शेतकरी ती चायना भाजीपाला पिकवतो ना तो स्वतःचा कधीच खाणार नाही. त्याला माहिती आहे आपण याला किती विषारी औषधं मारली. पण त्या हॉटेलमध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये गेलो ना सगळं चायनाच मला दिसतं. मॅडम मी 24 तास बाहेर 8-8 दिवस घरी येत नाही, जाताना 2 दिवसाचा डबा बांधून येते. आणि बाहेरचं मला फार काहीच आवडत नाही. मी कच्च्या कांद्यासंग जेवण करीन, हिरवी मिरची किंवा ज्वारीची भाकर किंवा चपाती एवढं असलं तर खायला नाही तर मी उपाशी राहील. पण मला ते असं बाहेरचं खाणं नाही, बाहेरचं नाही, ते मला आवडतच नाही. तुम्हाला मी खरंच सांगते, माझ्या सासूबाई पण अशाच होत्या बरं का. आणि त्या पण शेती करायच्या, त्या देवळ्याला होत्या आणि त्यांना आदर्श शिक्षिकेचा राज्य पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांना तुमची माहिती होती, त्यांना तुम्हाला भेटायचं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की म्हणजे माझी तर खूप इच्छा होतीच, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचाच होता. मग मी त्यांना सांगत होते की अहो अक्का राहीबाई म्हणून आहेत, तर त्या बीजमाता आहेत आणि त्यांचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मग अक्का मला म्हणायच्या की मला पण घेऊन चल, मला भेटायचं आहे त्यांना. तर आता त्या नाही आहेत, पण त्या असंच करायच्या. त्या स्वतः शेतामध्ये जायच्या रोज त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर, स्वतः सांगायच्या की कोणतं बी लावा, कोणतं लावू नका, घरातल्या सगळ्यांनी काय खा. आजही गावाकडनं मला म्हणजे फोन येतो बरोबर 8 दिवसांनी की आरती तुझ्यासाठी गावाकडनं आम्ही काय पाठवू, तुम्ही मुंबईला हे घेऊ नका, आम्ही पाठवतो तेच खा. आजही हे प्रत्येकाने हे केलं पाहिजे. खरं आहे ना, खरं आहे, प्रत्येकाने केलं पाहिजे. मी तर म्हणते ना 10 भाज्या खातात तुम्ही 2च भाज्या खा, पण त्या चांगल्या खाणं, आरोग्य चांगलं ठेवा. अगदी बरोबर आहे. हे आपण मुलांना काय करतो आता नुसते ते कुरकुऱ्या मुरमुऱ्या मॅगी हे निघाले ना, हे बाळांना देऊ नको ना. हे आपलं खाणं नाहीच आहे ना. हो ना. तुम्ही बाळांना दूध पाजा, त्या दुधात आता सगळं विष होऊन गेले, कारण सगळे लोक जर्सी गाय पाजू लागले, पाळू लागले. 25 लिटर 30 लिटर दूध. पण मी म्हणते तुम्ही पाळा, खायचं काय हे समजत नाही, तुम्ही पाळा तरी पण 1-1 2-2 गावठी गाय प्रत्येकाच्या दारात पाहिजे. कारण गावठी गाय ही एक दारातली घरातली लक्ष्मी आहे. ती खरंच तिच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे, तिच्या गोमतीरामध्ये सरस्वती आहे. आणि जी गावठी गाय जंगलामध्ये फिरून येते ना ती 10 वनस्पत्या खाऊन येते, दिवसातून कितीतरी वनस्पत्या खाते. ते दूध आपल्या बाळाला द्या, ते बाळ कधीच आजारी पडणार नाही आणि ते बुद्धीनं समाजामध्ये चांगलंच जन्माला येईल. ह्या गायचे 1 लिटर दूध देतात ना, गावठी गायचे 1च कप फक्त बाळाला तुम्ही. हो ना. आणि आता आजकाल अजून एक नवीन फॅशन सुरू झाली आहे की घरचं तूप खाऊ नका, घरी बनवलेलं जे तूप असतं. नाही, घरच्या तुपाला काय अडचण आहे, घरच्या तुपाला काय अडचण आहे, काहीच अडचण नाही. आणि ते किती म्हणणारे किती म्हणले ना, पण मग ते ऐकावं ज्यानं करावं मनाचं. हे आपण घरचं खाल्लंच पाहिजे आणि आयुष्य खावा. खरंय. आपण रानभाज्या सुद्धा विसरल्या. आता मी मोठमोठ्या कॉलेजवर जात असते, मी म्हणते तुम्ही पण भरड धान्य मेळावा भरा ना, तुम्ही रानभाज्या मेळावा भरवा ना. समजा जंगलामध्ये किती भाज्या आहेत, हे एकत्र आले या सगळ्या मुलांना माहिती होणार. एका मुलाला एक भाजी माहिती आहे ना, सगळ्या जर एक ठिकाणी गोळा झाल्या तर या सगळ्या मुलांना माहिती होणार. मग हे मी प्रत्येक ठिकाणी बोलत असते. आणि आता प्रत्येक ठिकाणी लोक करून राहिले, प्रत्येक कॉलेजमध्ये सुद्धा असं थोडं थोडं बी आणून एक बँका म्हणून करून राहिली का, हे बी जेणेकरून माहिती व्हावा समाजाला, मुलांना. मग आपल्या आता ही गावामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण बँक बनवली, मग तिथले जे शेतकरी आहेत ते त्या बँकेमध्ये येतात आणि मग ते बियाणं थोडं थोडं घेऊन जातात का, आणि त्यांच्या शेतामध्ये ते लावतात. पहिलं बियाणं इथंच सगळं जमा होत होतं, पण आता ठिकठिकाणी सगळ्या ठिकाणी जातं वेगळं. आणि परत मग त्यांचं जे बियाणं निघतं ते पण परत बँकेत ठेवायला येतात. सुरुवाती येत होती मॅडम, आता नाही. आता फक्त इथं माझंच आहे. सुरुवातीला सगळ्या शेतकऱ्यांचं बियाणं इथं साठवून मोठ्या प्रमाणामध्ये इथून वाटपायची. म्हणजे इथूनही पार गुजरातला बियाणं पाठवलं, सुरतला पाठवलं, जुन्नरला पाठवलं, दडगाव
म्हणजे हे पाईपचं काम काही एक ठिकाणी नाही, हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. हो. मग जिकडे जे बी गावठी असेल ते बी माहिती घ्यायची. वा वा. किंवा अशा म्हाताऱ्या माणसा बाईप सुद्धा प्रत्येकाच्या घरोघरी हिंडल्या. समजा ह्या आजीजवळ काय ज्ञान आहे, ह्या मावशीजवळ काय ज्ञान आहे, यांच्याजवळ काय बी आहे, यांच्या काय आहे, मग हे सगळं माहिती घेणं, ते सगळं गोळा करणं आणि ते परत समाजाला सांगणं. हो. आणि आता हे सगळं बी काय आपण जे लावलेलं आहे ते काय काय लावलं? आता याच्यामध्ये तुम्हाला सांग का, हो, बुटका गेवढा आहे, लाल शिराचा गेवढा आहे, गोडवाला आहे, कडूवाला आहे, काळावाला आहे, तांबडावाला आहे, सफेद गेवढा आहे, लाल वालोड आहे, सफेद वालोड आहे, काळा वाला आहे, सरवण गेवढा आहे. म्हणजे हे 18-19 प्रकार गेवडी घेवड्याचे प्रकार. हा, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे गोपळे, एक गोल गोपळा, एक आखूड गोपळा, एक दुधी गोपळा, लांब गोपळा, हे 3 प्रकारचे इथं गोपळे. कोळा पण दिसतो, कोळा पण आहे. आणि त्याच्यामध्ये मग हे मठ आहे, मूग आहे, सगळीकडे आहे, अच्छा, राळा आहे, भादुली आहे, नाचणी आहे, वरई आहे, चाई काय रानभाज्यांचा तो चाईचा मोर आहे. बरं. इकडं आपलं रायभोग, जिरवेल, काळभात, आंबेमोर, तांबकुडे, ढवळू भात, तांदूळाच्या सगळ्या जाती. हा, ह्या 18 जाती तांदळाच्या मी जतन केले होत्या. सुरुवातीला लोकांना याचं जतन करून बी दिलं. मग आता ठिकठिकाणी काम चालू आहे. गावठी मका असेल, आबय असेल. एक असं विचारायचं होतं मला की लोक असं म्हटलं जातं की तांदूळ जे आहेत तर ते सुगंधी तांदूळ पण असतात आणि असे तांदूळच्या जाती पण आहेत तांदूळाच्या की ज्याला काही असं सुगंध नसतो, है ना. तर असं म्हणतात की डोंगर दऱ्यांच्या साईडला जी लोक राहतात त्यांनी सुगंधी तांदूळ खावा आणि सपाट प्रदेशामध्ये जे लोक राहतात त्यांनी सुगंधी तांदूळ खाऊ नये, असं काही आहे का? नाही, याचं काही कारण नाही मॅडम. कारण पण तिकडं आहे त्यांना सुगंधी तांदूळ भेटतच नाही असं माझं मनानं एक म्हणते. अच्छा. आणि आजकाल जे सुगंधी तांदूळ आहे ना इथं जे आहेत ना, यांना माहित आहे का जो सुगंधी तांदूळ आहे ना चांगला त्याच्यामध्ये कसदार नाही येतो. आणि मी म्हणते जे दिसायला चांगला नाही, जो खायला चांगला नाही, पण तो आरोग्याला एकच नंबर आहे. आता हे इथं ढवळू भात आहे, हे इथे तुम्हाला सांगते ते दिसायला चांगलं नाही, ला काळ ढवळ असं दिसतं. त्याचा भात पण जाड आहे, तांदूळ पण तांदूळ लाल निघत होता, म्हणजे तो भात दिसायला चांगला नाही, तांदूळ दिसायला चांगला नाही. बरोबर. पण तो ढवळू भाताचा भात त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे का खारीक खोबऱ्यामध्ये ताकद नाही एवढी ह्या तांदळामध्ये ताकद आहे. तो दिसायला चांगला नाही आणि खायला पण एवढी चव नाही, लाल रंगाचा निघतो. पण तो आरोग्याला एवढा चांगले का आमच्या गावात पूर्वी एक पैलवान, अजूनही हा एक पैलवान आमच्या महाराष्ट्र केसरी हरचंद वर्धन. बरं. म्हणजे आमच्याच घरा शेजारचे आणि आमचा मुलगा म्हणूनच आहे तो, त्याला महाराष्ट्र केसरी झालाय. अरे वा. हा. आणि पहिले जो पारंपरिक पहिल्यापासून आमच्या गावात पैलवान होते ते जुने पैलवान तो ढोळ भाताचाच भात खायचे. आमच्या महिला आमच्या टायमाला बरं का, आताच्या नाही सांगत, महिला जर डिलिव्हरी झाली तर ती दुधा करताना ताकती करताना तो दोन्ही टाइम ढोळ भाताचा भात खायचा बघा. आणि समजा तो बैल आमचे आता दिवसभर, आताचे ट्रॅक्टर आलेत कुठं, नाही तर पहिले ट्रॅक्टर काय नव्हते. मग दिवसभर भाताचं काम, एवढा गाळाचं काम बैलाला करायचं ना, पाऊस पडायच्या आधीच त्या बैलाला तो ढोळ भात चारायचा. म्हणजे मग त्याला पुरा या टायमाला ताकद आली पाहिजे काम करायला. बघा. आणि तो ढोळ भात असा वनस्पती का आपण जर समजा पडलो कुठं तरी पाय सरकून, समजा आपला इथं हात थोडा मोडला टिसला तर तो भात संध्याकाळचा शिजवायचा, इथं बांधायचा. ओके. आणि सकाळचा तो काढून टाकायचा, दुसरा शिजून बांधायचा गरम गरम. तर 8 दिवसामध्ये हा सांदा जरी मोडेला असला तरी तो जडून जातोय. अरे बापरे. अशा ह्या काही गोष्टींमध्ये अशी ताकद काय म्हणतात त्याला? ढवळ भात. ढवळ भात. अच्छा. म्हणजे पांढरा असतो का? हा, पांढराच असतो, लाल तांदूळ असतो त्याचा. अच्छा. आणि खूप जाड असतो, म्हणजे तो दिसायला चांगला नाही आणि चवेला चांगला नाही. पण त्याची पेट बाळाला करून द्यायची. हाडांसाठी इतका चांगला आहे तो. हाडांसाठी एक चांगला आणि ताकदीसाठी पण चांगलं. मग आता आपण काय करतो, जे चवेला चांगले ना तेच आपण खातो, जे दिसायला चांगले ना तेच आपण खातो. पण मी म्हणते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही, जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक नाही. अगदी बरोबर. काय खायचं काय नाही खायचं हे आपण ठरवलं पाहिजे इथून पुढं, तर आपलं आरोग्य चांगलं राहील.
किती महत्त्वाचा संदेश तुम्ही देताय आणि किती इन्स्पायरिंग, म्हणजे इतकी प्रेरणादायी तुमची स्टोरी आहे राहीबाई, की म्हणजे मला खरंच, आम्हाला सगळ्यांना आता मला तर खरंच लाज वाटायला लागली की मी अशी शहरात राहते आणि कुठले तरी धान्य आम्ही खातो. आणि खरंच एक इतकं महत्त्वाचं आहे की अशा प्रकारचं गावरान बी बियाणं हे ह्याच्या बँका झाल्या पाहिजेत ठिकठिकाणी. सगळ्यांनी त्या बँका शेतकऱ्यांनी घेऊन जाऊन त्यांनी त्यांचं पण संवर्धन संकलन करून परत बँकेमध्ये काही बीज आणून ठेवलं पण पाहिजे. मग पहिले आमची अशी सुरुवात होती मॅडम, काही 1 किलो दिलं तर 2 किलो घ्यायचं. पण आता बरंच की आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेच अजून सगळं गावठी, पण शहरामध्ये नाहीचे. मग शहरचे लोक आता आणून नाही देते पण विकत नेतात माझ्याकडून. पण रोजचे 10-5 लोक 10-5 गाड्या येऊन घेऊन जातात. पुण्यामध्ये काही लोकांनी गच्चीवर माती टाकून भाजीपाला सुरू केलाय आणि ते मला फोटो पाठवतात, ताई तुमच्याकडून बी आणलं भाजीपाला आम्ही सुरू केला, आम्ही विकत घेते नाही. मग ते खत कायचं, गांडूळ खत आणा, शेण खत आणा, आपण कंपोस्ट खत बनवतोय, तर आपण ओली भाजी काढतो, आपण कांदा चिरला तर त्याचे थोडे साल निघते, बटाट्याचे साल निघते, त्याचं सुद्धा आपल्याला खत बनवून आणि त्याच्यावर भाजीपाला बनवता येतो. कुंडीमध्ये भाजीपाला बनवता येतो. किती छान. कुंडीत येतो, आपल्या दारात येतो. पण आता काय लोक म्हणते आमचे मोठमोठे बंगले झाले तिथं लावायला जागा नाही. मी म्हणते ही 1 फरशी उपटून बाजूला द्या फेकून आणि तिथं 2 बी लावा, त्याला दोरी बांधून द्या, आपल्या दारात वेलही दिसेल आणि आपल्याला भाजी पण खायला भेटेल. हे लोकांनी शिकलं पाहिजे, हे केलं पाहिजे. म्हणून मग ते प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परस बाग पाहिजे आणि आपली भाजी आपल्यालाच खायला आली पाहिजे आणि आपलं आरोग्य आपल्या हातात आपल्या ह्या बी बियाणांमध्ये. नाही का? वा 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 वा, इतकं छान वाटतंय मला. आता काही कॉलेज मी जाते, आता कॉलेज बसताना जागा भरपूर असते, गेट बांधलेला असते, मग तिथे फुलाचे झाडं लावतात, शोचे झाडं लावतात. मग त्याच्यातून भाजीपाला लावा ना, गेट वरून येलवर्गी लावा ना, आणि मधून भाजीपाला लावा ना, मुलांना खायला भेटल आणि मुलांना माहितही पण होईल. तर काही शाळेनं माझ्याकडून भाजीपाला नेलाय, ते लोक भाजीपाला केलाय, ते मुलं मला फोन करतात, आजी तुमच्याकडून भाजी आणली ना, त्या भाजीला लई चव आहे आणि आम्हीच पिकवली ना, आम्हीच 1-2 टायमाची तीच भाजी खातो. मला अभिमान वाटतो मॅडम. खरंच. मग मला असं वाटतं का प्रत्येकानं केलं पाहिजे आणि आपला जीव जो धोक्यात आज घालतोय ना, हा घातला नाही पाहिजे. खरंय. हा पहिला नारी शक्ती भेटला आणि त्याच्यानंतर हा पद्मश्री भेटला. मग ते तारीख वार मला नाही सांगू शकता येणार. नाही, तुम्ही नका सांगू, इथे लिहिलेलं आहे ना. 8 मार्च 2019 तुम्हाला मिळाला. राष्ट्रपती आपले रामनाथ कोविंद त्यांच्या हस्ते मिळालं तुम्हाला. आणि राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला पद्मश्री अवॉर्ड देऊन तुमचा सन्मान केला. आधी नारी शक्ती देऊन, आधी नारी शक्ती पुरस्कार मिळाला, हा नंतर पद्मश्री. आणि वसुंधरा पुरस्कार पण मिळालाय तुम्हाला. मॅडम ते पुरस्कारांचे नावच नाही मला सांगता येणार, पण पुरस्कार हे सगळे म्हणजे सगळेच भेटलेले आहेत. बरोबर आहे. आता मला सांगा ना, हे काय आहे, हे इथे आपण काय ठेवलंय? आता हे मातीचे, म्हणजे मातीचेच मटके धरून टाकतो आम्ही. हे पण मातीचे, हे पण मातीचे. आणि याच्यामध्ये सगळं म्हणजे असे जे माझं बिभरानं काम चालू आहे, वाल असतील, गेवडे असतील, जे कडधान्य आहे, कारण त्याला ताबडतोब भुंगा लागतो. मग ते पारंपरिक जी आमची पद्धत आहे ती अशी राखेमध्ये ठेवायची. आता हे राखेतलं बी आहे, हे राखेमध्ये आहे आणि अशी राख मिक्स करायची आणि त्याच्यामध्ये ते बियाणं ठेवायचं. हे खाण्यासाठी 10 वर्ष चालत आणि पेरणीसाठी 3 वर्ष याची उगवण जशी तशी होतीस. मातीच्या मटक्यामध्ये ठेवलेल्या राखामध्ये याला कुठला किडा नाही, भुंगा नाही, काय नाही. पण राख असल्या आता याच्यामध्ये दिवसातून 10 टाइम हात जातात, तरी पण ते अजून ते दाणे तसे सुरक्षित आहेत. हे बियाणं कशाचं होतं बरं? ते घेवड्याचं. घेवडा, म्हणजे हे काळे दाणे दिसतात पण याची श्रावण घेवडा, हा लाल शेंगाचा घेवडा, याची एवढी लाल शेंग येते. म्हणजे त्याचे बी काळं दिसतं, बरेच काळ्या रंगाचं बरेच बी, पण त्याचा कलर लागला. आता हे राख कशाची? राख चुलीतली राख. आमचा स्वयंपाक अजून चुलीवरच आहे. आणि हे जे आहे ना, तर हे मॅडम 4 वर्षाचं बी नाही बरं का. हे पावडर नाही, औषध नाही, हे आमच्या परंपरा, आमचे लहानपण आमचं हेच होतं, आई वडिलांचं आज्यांचं हेच होतं. पण काही दिवसापूर्वी हे नाहीच होत चाललं, मग हे परत मी काम सुरू केलं. म्हणजे आई वडील बी बियाणं असं सांभाळून ठेवायचं, सांभाळून राखेमध्येच ठेवायचे. म्हणजे आपल्याला परत बियाणं लागेल, परत आता हे बियाणं
समजा आता या वर्षी माझी लागवड पहिले आखी पावसाने गेली आणि समजा आता लावली नाहीच जर झाली तर आम्ही शेवटी हेच बेणं लावणार. म्हणजे आता हे बेणं जोपर्यंत नवं बेणं पिकत आहे ना तोपर्यंत जुनं बेणं आम्ही पेरायपुरतं तसं साठवून ठेवणार. मग 1 वर्ष नाही पिकलं 2 वर्ष नाही पिकलं तरी तिसऱ्या वर्षी आम्ही हेच बेणं पेरणार. मग 3 वर्षातून पीक येतच ना. आणि तसं हायब्रिड वाण दरवर्षी घ्यावं लागत आणि दरवर्षी पेरावं लागत. ते 1 वर्ष पेरलं तर दुसऱ्या वर्षी ते चालत पण नाही. हो ना. हो बरं. आणि हा मी स्वतःच्या घरात अनुभव घेतला, स्वतःच्या शेतात घेतला आणि मग जगासमोर नेला. हा हे काम मी माझ्या पुरतं सुरुवातीला केलं. हायब्रिड खाण्याचे प्रकार काय, गावठी खाण्याचे काय, केमिकल खतांचं काय, औषधांचं काय हे मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभवलं पहिलं. आणि अनुभव करून माझ्या घरातलं बंद करायला लागलं. पण मला घरातूनही खूप मोठा पहिला विरोध झाला. हो ना. पहिला विरोध घरातूनच मोठा झाला. काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव असा आला म्हणजे माझं स्वतःच जर म्हणलं माझ्या स्वतःवरून मी सांगू शकते. माझं याच गावामध्ये सासरण माहेर. आमच्या वडिलांनी शाळा नाही शिकवता आली पण हे ज्ञान शेतीचं ज्ञान खूप शिकवलं. ते पण शिकेल नव्हते, ते शेतकरीच होते. आणि आम्ही 7 बहिणी होतो. एक बहीण 9 महिन्याची असतानाच आमची आई वारली. मग सगळी एकदम कठीण परिस्थिती आली. आणि पण वडिलांनी 7 बहिणींचा सांभाळ करून सगळे दोघींनाच फक्त शाळा शिकवली, बाकीच्यांना शाळा नाही शिकवता आली. त्यांची खूप गरिबी होती त्या टायमाला. मग आमचे वडील असे शाळेत कसं वर्गामध्ये सर शिकतात ते असे 1-2 महिन्यांनी मुलं जवळ घ्यायचे आणि ते शिकवायचे समाजात कसं राहायचं, कसं काम करायचं, कसं वागायचं. तुमची आई मरून गेले, तुम्हाला शिकवायला कोणी नाही, मी शिकितोय म्हणून. आणि कधी गरिबी आली तर अजूनही, श्रीमंती आली तर माजूनही. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. अच्छा. अरे वा. असे वडील घरामध्ये शिकवायचे.